फॅमिली. तर चला आज आपण जाणार आहोत देवी विसर्जन बघण्यासाठी. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो, कंटिन्यू आपला व्हिडिओ बघत राहा. अर्चना आणि दादू इकडे तयार झालेला आहे. प्रज्ञा बाहेर गेली, ती अजून आलीच नाही. तर आपण भेटू आता. बाहेर रोडला गेलो, मी गल्लीमध्ये व्हिडिओ काही काढणार नाही कारण लोक चेहऱ्याकडे बघतात व्हिडिओ काढताना. तर आपण भेटू बाहेर गेल्यावर, है ना? हो, मी कानात घालते, जरा थांबा पडत. अच्छा, अर्चना कानात घालते, ती थांबा म्हणते मला. फोन घेऊन आपला आपला बिझी येतो तसा. काय किती ठाट आहे त्याचा बघा ना फोन. इकडं ती कोणची घडी ती घडी बघितली नाही, डिस्प्लेवाली घडी. अरे चल ना, कधी आवडतं का नाही तुझा आजचे दिवस? प्रज्ञाला येऊ द्या ना. हा, तुला येऊ द्या ना. कोणला येऊ द्यायचं? प्रज्ञाला. इकडं तर थोबडं का? हा हा बोला. प्रज्ञाला येऊ द्या, ती गेली बाहेर. बरं, हे दादूला बघा. दादू बोल बाबा काहीतरी, तुलाच बघायला लागला सास. कारण की कधीच ते जास्त मोबाईलमध्ये आपल्या आलंच नाही, फोनमध्ये. आज लयच बार बार येतो. त्याला बोला थोडंसं, बोल. तिला लावते बघा, अर्चना लॉक लावते. इकडे दादू आहे, प्रज्ञा पण आलेली आहे. प्रज्ञावर बघ, लयच फटाके वाजवला धनाच. आता आज 12 वाजेपर्यंत. प्रज्ञा काय उठ, ही बघा प्रज्ञा आली. प्रज्ञा काय खात नाही, आमची वाळून चालली दिवसांनी. चला तर भेटू आपण आता रोडवर गेलो. आता अंधारात तिकडे गेल्यावर काय दिसणार नाहीत आपण. बघा अंधार झाला आता. चला मग भेटू रोडला गेल्यावर. दादू दिसतच नाही. तर आता आम्ही रोडावर आलेलो आहोत. दादूची हाईट कमी, दादू मम्मी सोबत चालतो. दादूची हाईट कमी असल्यामुळे दादू दिसतच नाही त्याच्यामध्ये. आता दिसतोय बरोबर. हे बघा, आम्ही हवेला आलेलो आहोत असं. तर आपण आता चाललो आहोत देवी बघायला, आहे ना प्रज्ञा? नाही, हाय गर्दी. आता सुरू होतील ना, लोक अजून आले नाहीत. तर तुम्हाला दाखवतो मी तळ्याजवळ गेल्यावर, तिथं देवीचं विसर्जन करतात, तिथे गेल्यावर दाखवतो मी. आहे खूप छान असा मोठा आहे, खूप तलाव. आणि खूप वादे काढतो. इकडे प्रज्ञा उभी आहे, खालीच बसलाय. तो त्याला फुगा पाहिजे, फुगा पाहिजे त्याला बिना कामात. खाली काय केली? हा बघा दादू बसलाय.